नमस्ते. स्वाती फॅशनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण फोरटक्स ब्लाऊजची कटिंग पाहणार आहोत. आरी वर्कच्या ब्लाऊजसाठी हे त्याचं मेजरमेंट आहे. ह्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी ब्लाऊजवरनं मापे कशी घ्यायची हे दाखवले. आज मी माझ्या पद्धतीने फोरटक्स ब्लाऊजचं माप कसं काढायचं हे दाखवणार आहे. सर्वात प्रथम आपण उंची टाकणार आहोत. तर ह्याची तयार उंची 13 आहे. तर मी 14 इंच मिक्स केले शिलाई मार्जिन आणि पाऊण इंच क्रॉसपट्टीसाठी केलेले आहे. तर 15 वरती मी खून केलेली, 15पेक्षा 2 रेष कमी. आणि इथं छातीचा चौथा भाग टाकलेला आहे, कमरेचा 8 येतोय आणि 2 इंच शिलाई मार्जिन आणि 1 इंच टक्ससाठी घेतलेलं आहे. तर आपण अशी सरळ लाईन ओढून घेऊया इथे. आता हे झाल्याच्या नंतर आता आपण पुढच्या गळ्याचं मार्किंग करून घेऊया. तर इथं मी इथं 5.25 वरती एक खून केलेली आहे. त्याच्यानंतर आता आपण मुंडा टाकूया, कारण की मी गळा कमी घेणार आहे. हे डीप गळ्याचं माप आहे म्हणून 5.25 वर गळा रुंदी टाकली आणि 6 इंच मुंडा टाकणार आहे, कारण की त्यांची तब्येत कमी जास्त होत राहते, मग परत आवळ होतं, फिटिंग होतं, म्हणून यासाठी आपण मी 6 वरती मुंडा टाकणार आहे. तर आता आपण इथून सरळ लाईन ओढून घेऊया एक मुंड्याच्या मापाची ह्या पद्धतीने. आता मी इथं छातीचा चौथा भाग टाकणार आहे 9 इंच आणि त्याच्यामध्ये मी 2 इंच शिलाई मार्जिन करणार आहे. मी 1.5 इंच वाढवली ती, पण त्यांचं माप कमी जास्त होतं म्हणून मी इथं 2 इंच करणार आहे, कारण की थोडंसं मार्जिन राहून द्यायचं. फोरटक्सच्या ब्लाऊजला तरी 2 इंच वाढवायचं, कारण की ते शिवल्याच्या नंतर कमी जास्त होत राहतं म्हणून. पहा अशा पद्धतीने आपण मार्जिन करून घेऊया. तर हे माझं पूर्ण मार्किंग करून झालं की आता आपण पुढच्या गळ्याचं मार्किंग करूया. तर पुढचा गळा मी 6.5 वरती ठेवलेला आहे ह्या पद्धतीने. तर आपण गळ्याचं मार्किंग करूया. तर खालचा गळा मी 2.5 इंच ठेवणार आहे आणि पुढचा गळा मी 1.25-2 इंचावरती ठेवणार आहे. शोल्डर उतरण्याची खूप शक्यता असते म्हणून डीप गळ्याला. आता आपण इथे एक चौकोन तयार करून घेऊया. तर इथं माझ्याकडनं थोडं जास्त 2.25 वरती झालेलं आहे पुढच्या गळ्याचं, तर मी इथे कमी करणार आहे. त्यामुळं पहा मी एक रेष कमी करणार आहे, थोडं आतमध्ये घेणार आहे, कारण की मी मुंडा पूर्ण मोजला. ते परत शोल्डर पट्टी कमी पडू नये म्हणून, कारण की त्यांना शोल्डर पट्टी जास्त हवी आहे, त्यासाठी मी थोडा पुढचा गळा आतमध्ये घेतला. आता आपण काय करूया, गळ्याचं मार्किंग करून घेऊया 0.5 इंचावरती. तर प्रिन्सेस कटोरीला किंवा फोरटक्स ब्लाऊजला तुम्ही कुठल्याही प्रकारचे गळे करू शकता, पानगळा वगैरे. तर ह्यांना गोल हवा आहे म्हणून मी गोल करते. नेक्स्ट व्हिडिओमध्ये जर आलं वेगळं तुम्हाला ते पण दाखवेन. तर हे माझ्या पद्धतीची फोरटक्स ब्लाऊज कटिंग आहे. आता आपण मुंडा टाकूया 1.5 इंच आणि 1 इंच पुढच्या बाजूला. तर आपण त्याला गोल राऊंड करून घ्यायचा. आता मी या पद्धतीने करते गोल राऊंड, पूर्ण नेट शेप करून. माझा इथं थोडा चुकला म्हणून मी जरा पेपर फिरवते. गोल राऊंड करून घ्यायचा चांगला अशा पद्धतीने. आणि ह्याला सुद्धा मी ड्रॉइंग करून घेते पूर्ण. आता आपण एक पूर्ण रेष ओढून घेऊया, चौकोन तयार करून घेऊया या पद्धतीने. आम्ही चौकोन तयार करून घेते. आता आपण क्रॉसपट्टी घेऊया. तर क्रॉसपट्टी मी 3.5 वरती ठेवलेली आहे. इकडून 3.5 इंच आणि तिकडनं 3 इंच अशी ठेवलेली तुम्ही बघू शकता. पहिली अशी मी सरळ लाईन ओढून मग 0.5 इंचावरती ते 3.5 वरती खून करून घेतली, याने कोण आकार चांगला आहे म्हणून. आता आपण टक्स पॉईंट घेऊया. 10वा भाग घ्यायचा आहे, त्याचा 3.5 येतो, पण मी 3.25 वरती खून केलेली आहे. आणि 2 इंच क्रॉसपट्टीपासून वरती घेऊन एक सरळ लाईन ओढून घ्यायची पहा अशा पद्धतीने. नंतर आपण त्याला टक्स पॉईंट देऊया. तर मी टक्स इथं 1 इंचाचं करणार आहे, म्हणजे 2 इंचाचं टक्स देणार आहे. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये, कारण की मग छान असं पप पडतो. जर जास्त माप असेल तर तुम्ही वाढू पण शकता. तर पहा असं आपण एक कोन तयार करून घेऊया टक्स पॉईंट फोरटक्स ब्लाऊजचं.
ह्या पद्धतीने. त्याच्यानंतर तो आपण पॉईंट घेतलेला आहे मध्य, त्याच्यापासून 1.5 इंच घ्यायचं इकडल्या टक्सला गळ्याच्या बाजूला, आणि तिकडल्या टक्सला पण 1.5 इंच घ्यायचं. आणि इथून जे 2 इंचाच्या लाईनीपासून खाली 1 इंच घ्यायचं आणि एक सरळ लाईन ओढून घ्यायची या पद्धतीने. आता आपलं किती मार्जिन जाईल तर अर्धा इंच ह्याच्यामध्ये जाऊ शकतं, अर्धा इंच ठेवायचं मार्जिन, कारण की फिटिंग मग खूप छान बसते, पप छान पडतो. आणि ह्या 2 इंचच्या मधोमध टक्स घेतलेला आहे आपण, तिथून 1.25 इंच वरती घेऊन तिथून एक टक्स द्यायचा मुंड्याच्या बाजूने. आपल्या अशाने ही 4 टक्स ब्लाऊजची कटिंग तयार होती. आता ह्याच्यात सुद्धा अर्धा इंच आपण मिक्स करूया, म्हणजे लाईन ओढून घेऊया अर्ध्या इंचाची, ती फिटिंग नंतर करता येते. आता आपण हे कट करून घ्या. या व्हिडिओमध्ये आलं नाही, ॲक्च्युली ते शूट झालं नाही, मी 2 इंच एक्स्ट्रा वाढवलं आहे तिकडनं, का आता आपण 2 इंचाचा टक्स पॉईंट घेतला आहे म्हणून. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. आणि ते पूर्ण असं दुमडून घ्यायचं आणि पाठीमागचा भाग कटिंग करून घ्यायचं. माझं व्हिडिओमध्ये आलं नाही, मी हे 2 इंच वाढून घ्यायचं आपण एक्स्ट्रा, आणि अर्धा इंच तिथं मुंड्याच्या बाजूने वाढवायचं, का ते टक्समध्ये जाईन म्हणून. आता आपण मागचा भाग तयार करून घेऊया पहा या पद्धतीने. तुम्हाला थोडं समजलंच असेल, ते व्हिडिओ शूट नाही आला, पण आता तेवढ्यासाठी मी पूर्ण व्हिडिओ नाही ना कट करू शकत. तर अशा पद्धतीने 2 इंच मी वाढून घेतलेलं आहे इकडं, ते जातं फिटिंगच्या लाईनीत पहा. आता आपण ती क्रॉसपट्टी कापून घेऊया ते, आणि आपला मागचा भाग बाजूला ठेवून हे मी क्रॉसपट्टी कापून घेते. ते 2 इंच एक्स्ट्रा वाढवायचं आहे, लक्षात ठेवा साईडनी. आणि आता मी मागच्या आतला मुंड्याचा घेर पण कापून घेते, आणि आपण गळासुद्धा कापून घेऊया या पद्धतीने. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. आता मी मागच्या गळ्यात मला 14 तयार उंची हवी म्हणून मी कटिंग करून घेते, कारण की पुढच्या गळ्याला आपण वाढवलं होतं, त्याच्यात कमी करायचं, 1 इंच मागच्या बाजूला वाढवायचं आणि गळ्याचं मार्जिन करून घ्यायचं. माझा गळा 3 वरती आहे, तर मी 3.5 वरती खून करते. 2.5 ते 3.25 इंच खालचा गळा घेऊन पुढचा गळा 2.25 वरतीच घेतलेला आहे, कारण की खालून डीप आणि वरती शोल्डरला म्हणजे फिटिंगमध्ये चांगला बसतो ब्लाऊज ह्या पद्धतीने. आणि गोल गळ्याचं मार्किंग करून घ्यायचं अर्धा इंचावरती, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. आणि आपण कटिंग करून घेऊया आता हा मागचा गळा. नाही, तुम्हाला जर वेगळ्या आकाराचे गळे असतील तर ह्या कटिंग नाही केलं तरी चालतो, डायरेक्ट पिसावरती पण चालतो टाकलेला आरी वर्क करताना. आता आपण स्लीवचं कटिंग करून घेऊया. आपले दोन्ही कटिंग तयार आहेत, मागचा आणि पुढचा. तर स्लीवचा पहा, मी 9 इंचावरती बाही आहे, तर 9.5 टाकलेली आहे, अर्धा इंचच मी वाढवते. आणि मुंडा मी असा मोजते, पाठीमागच्या गळ्याचा 9.25 भरतोय, तर मी 9.10 वरती टाकणार आहे. 1 इंच वाढवायचं आपण त्याच्यामध्ये. पहा, मी बाहीमध्ये फक्त अर्धा इंच वाढवले, 9ची इथं 9.5 केली. आणि आता आपण असं बॉक्स तयार करून घेऊया याचा. आणि ह्या आधीचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती टाकलेला आहे, आरी वर्कसाठी ब्लाऊजची मापे कशी घ्यायची, तुम्ही तो आधी बघा. मी ह्याचंच मेजरमेंट येते. आता मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्यात मार्किंग कसं करते आणि रिंगला कसा कपडा टाकणार आहे तो पण दाखवणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ आल्याच्या नंतर तो व्हिडिओ लगेच येईल. तर पहा, आपण मुंड्याचा खोल भाग देण्यासाठी 3 वरती मी खून करून आणि एक उभी लाईन ओढण्यासाठी 1.5 इंचावरती एक खून केलेली आहे. आणि ह्याच्यामध्ये मी मुंड्याचा आकार कसा देते खोलवड तुम्ही बघू शकता. खोल भाग खूप सोपी पद्धती ही, काही काहींना आकार देता येत नाही, खूप अवघड जातं आकार द्यायला, मलाही जातं, म्हणून मी ती पद्धत आणि ब्लाऊज छान बसतो या पद्धतीने मुंड्याचा आकार दिला. आता आपण दंड घेरे टाकूया आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन. इथं 5.25 दंड घेरे, तर मी 1.5 इंच शिलाई मार्जिन देऊन सरळ एक लाईन ओढून घेणार आहे फिटिंगच्या लाईनवरती. आता आपण हे कटिंग करून घेऊया स्लीव या पद्धतीने. मी पूर्ण आता कटिंग करून घेते, तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. कटिंग करून झाले की मगच आपण मुंड्याचा आकार देणार आहे. कुणाची स्लीव मोठी असते पण त्यांची 9चीच आहे, म्हणून मी 9चीच टाकते.
9.5ची, अर्धा इंचच मी मिक्स करते, किंवा तुम्ही थोडंसं पाऊण इंच पण करू शकता. 1 इंच केलं की खूप जास्त होती, मग स्लीव्स खूप लांब होऊन जाते, म्हणून मी अर्धा किंवा पाऊण इंचच मिक्स करते, किंवा नंतर वाढवलं तरी चालतं फिटिंग मापे टाकताना. आता पहा आपण कसा मुंड्याचा आकार द्यायचा. आपण हे 1.5 इंच घ्यायचं, खून केली तिथं आतल्या बाजूने खून करून ते एका बाहीचं टोक 1.5 इंच आत ठेवायचं. मी खून केली तशी बघू शकता, असं ठेवून आणि जो खोलवड आकार दिसतोय ना ते आपण कटिंग करून घ्यायचं, म्हणजे आपला आतला खोलवर भाग तयार होतो मुंड्याचा. या पद्धतीने तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. तुम्हाला जर हा 4 टक्स ब्लाऊजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. मी ह्याचं वर्क झाल्याच्या नंतर तुम्हाला कटिंगसुद्धा दाखवणार आहे, आरी वर्कच्या ब्लाऊजची कटिंग कशी करायची, आणि शिलाई जर मला तर शक्य झालं तर मी शिलाई पण दाखवणार आहे. आरी वर्कचा ब्लाऊज कसा शिवायचा तो आपल्या चॅनलवरती अगोदर याच्याविषयी व्हिडिओ आहेत. आता मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला हे मार्किंग पण करून दाखवणार आहे. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. धन्यवाद.